So welcome students. So we'll continue interchange of affirmative sentence to negative sentence. याच्या अगोदर आपण affirmativeचं निगेटिव्हमध्ये किंवा निगेटिव्हचं affirmative करताना काही टाइप्स पाहिले. त्यामध्ये पाहिलं की पहिला टाइप होता आपला बाय चेंजिंग द ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडवर्ब. त्याच्या अपोजिट वापरायचं. ॲडजेक्टिव्हच्या अपोजिट उदाहरण शी इज क्रुएल म्हणजे शी इज नॉट काइंड. इट इज बिग म्हणजे इट इज नॉट स्मॉल. म्हणजे अशा प्रकारे काय केलं, अपोजिट वर्ड्स वापरले आपण. दुसरा प्रकार होता आपला बाय चेंजिंग डिग्री. बघा, बाय चेंजिंग डिग्री. So by changing degree म्हणजे एका डिग्रीचं कन्वर्जन दुसऱ्या डिग्रीमध्ये करून आपणाला अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह किंवा निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करता येतं. जसं बघूया आपण, ही इज ॲज टॉल ॲज हिज ब्रदर. बघा, या सेंटेन्समध्ये आपणाला कुठेही निगेटिव्ह दिसत नाही. हे निगेटिव्ह नाही आहे, इट इज अफर्मेटिव्ह सेंटेन्स. त्याचं निगेटिव्ह करताना काय करावं लागेल, ॲज टॉल ॲज आहे म्हणजेच इट इज पॉझिटिव्ह डिग्री. जर आपणाला कम्पॅरेटिव्ह डिग्रीमध्ये कन्वर्जन केलं तर आपणाला नॉट वापरता येईल इथं. म्हणजे हे दोघं जण आहेत, ही आणि हिज ब्रदर. बघा, ॲज टॉल ॲज असल्यामुळं पॉझिटिव्ह आहे. त्याचं कम्पॅरेटिव्ह करताना काय केलं पाहिजे, हिज ब्रदर आधी घेतलं पाहिजे. His brother is not taller than he. म्हणजेच काय झालं, नॉटचा वापर झाला म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स झालं. मेक इट निगेटिव्ह. आता बघा, शी वॉज नॉट happier than Kishori. She was not happier than Kishori. So not happier than, बघा, not happier than इट इज कंपॅरेटिव्ह. जर पॉझिटिव्ह केलं म्हणजे असं जर केलं ॲजमध्ये तर आपल्याला नॉट काढावं लागेल. म्हणजेच ते अफर्मेटिव्ह. इट इज निगेटिव्ह सेंटेन्स मेक इट अफर्मेटिव्ह. म्हणजे निगेटिव्हच्या उलटं करूया आपण. नॉट असल्यामुळे हे निगेटिव्ह आहे. इट इज निगेटिव्ह. वाय इट इज निगेटिव्ह? इट इज निगेटिव्ह बिकॉज देर इज नॉट, अँड नॉट इज द वर्ड विच डिनोट्स निगेशन. बघा, म्हणजेच काय केलं पाहिजे आपल्याला, अगोदर किशोरी घेतलं पाहिजे. किशोरी वॉज हॅपियर दॅनचा ॲज हॅपी ॲज केलं पाहिजे. किशोरी वॉज ॲज हॅपी ॲज शी. म्हणजेच आपण ह्या दोन्ही वाक्यांचा अर्थ बदलत नाही, अर्थ तोच राहतो. बघा, जसं की ही इज ॲज टॉल ॲज हिज ब्रदर म्हणजेच तो त्याच्या भावा इतकाच उंच आहे. म्हणजेच काय, म्हणजेच त्याचा भाऊ त्याच्यापेक्षा अधिक उंच नाही. दोघांचा अर्थ एकच. जसं की शी वॉज नॉट हॅपियर दॅन किशोरी म्हणजे ती किशोरीपेक्षा अधिक आनंदी नाही. म्हणजेच किशोरी तिच्या एवढीच आनंदी आहे. म्हणजे किशोरी आनंदी होती, काय, शी वॉज नॉट हॅपियर दॅन किशोरी, ती किशोरीपेक्षा अधिक आनंदी नव्हती. म्हणजेच ती किशोरी इतकीच आनंदी होती. म्हणजे किशोरी वॉज ॲज हॅपी ॲज शी. किशोरी तिच्या इतकीच आनंदी होती. ॲज हॅपी ॲज हा नॉट निघून गेला. म्हणजे निगेटिव्हचं आपण काय केलं, अफर्मेटिव्हमध्ये केलं. बघा, आणखीन एक वाक्य बघा. थर्ड सेंटेन्स आपल्या लक्षात आलं असेल की डिग्री चेंज करून आपणाला निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह आणि अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह करता येतं. बघा, जसं की अजून बघूया. इट इज द लॉंगेस्ट रिव्हर. ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे आणि यामध्ये कुठेही नो, नॉट, नेव्हर, नथिंग यासारखे निगेटिव्ह नकारदर्शक शब्द नाही आहेत.
वर्ड्स एक्सप्रेसिंग निगेशन नाही येत कुठं. आता काय करायला लागेल मग, तर दिस इज सुपरलेटिव्ह डिग्री द लॉंगेस्ट. जर का आपण पॉझिटिव्ह केली तर आपणाला काय करावं लागेल, म्हणजेच नो अदरनं सुरुवात केली तर वाक्य नकारती होईल. म्हणजेच काय करावं लागेल आपणाला, नो अदरनं सुरुवात करा. नो अदर रिव्हर, नो अदर रिव्हर इज द लॉंगेस्टचं काय करा, ॲज लॉंग ॲज इट. म्हणजेच काय केलं आपण, द लॉंगेस्टचं काय केलं, ॲज लॉंग ॲज केलं आपण. म्हणजेच हे पॉझिटिव्ह आहे, हे अफर्मेटिव्ह सेंटेन्सचं निगेटिव्ह केलं आपण. म्हणजे अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह आणि निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह आपल्याला करता येईल. जसं की दुसरा सेंटेन्स बघा, नो अदर सियर, नो अदर ॲनिमल, ॲनिमल इज ॲज ॲक्टिव्ह ॲज or so active as active as the tiger. असं सेंटेन्स आहे आपलं. तर नो अदर आहे म्हणजेच ते पॉझिटिव्ह आहे. आपल्याला सुपरलेटिव्ह केली करता आली तर आपल्याला नो अदर निघून जाईल. म्हणजेच काय करायला लागेल आपल्याला, द टायगर इज द मोस्ट ॲक्टिव्ह ॲनिमल. काय होईल मग आता आपलं वाक्य, द टायगर, TIGR, द टायगर आधी सब्जेक्ट घ्यायचा असतो सुपर डिग्रीमध्ये, नंतर वर्ब घ्यायचा, द टायगर इज. ॲक्टिव्हचं काय झालं, द मोस्ट ॲक्टिव्ह, द मोस्ट ॲक्टिव्ह ॲनिमल. म्हणजेच अशा प्रकारे आपण काय केलं, निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह आणि अफर्मेटिव्हचं निगेटिव्ह केलं. दिस इज निगेटिव्ह, दिस इज अफर्मेटिव्ह, दिस इज अफर्मेटिव्ह, दिस इज निगेटिव्ह. बघा, म्हणजे बाय चेंजिंग डिग्री वी कॅन मेक निगेटिव्ह और अफर्मेटिव्ह. आफ्टर दिस बघा, यानंतर आहे नेक्स्ट टाईप आहे अनदर टाईप इज. यापूर्वी आपण ऑलरेडी 3 टाईप बघितलेत, हा 4था होता. आता 5वा टाईप आहे आपला, सी 5th टाईप इज by using or removing, by using or removing as soon as no sooner than hardly when किंवा scarcely when, SCRCELY, scarcely when. बघा, यामध्ये नो सुनर म्हणजे नो म्हणजे निगेटिव्ह आलं, हार्डली म्हणजेच निगेटिव्ह, स्केअर्सली म्हणजेच निगेटिव्ह. ही 3 वाक्य नकारदर्शक आहेत. दीज आर निगेटिव्ह सेंटेन्सेस. पण आपणाला ॲज सून ॲज वापरलं तर काय करता येईल आपणाला, ते अफर्मेटिव्ह सेंटेन्स करता येईल. हे अफर्मेटिव्ह आहे, बाकीची उरलेली निगेटिव्ह आहे. बघा, फॉर एक्झाम्पल, ॲज सून ॲज ही रिच्ड होम, ॲज सून ॲज ही रिच्ड होम ही received a message. He received a message. 2 वाक्य तिथं बघा. इथं सुरुवातीचं पहिलं वाक्य ॲज सून ॲज ही, हा वाक्याचा भाग आहे, दुसरा मुख्य भाग आहे. दिस इज सबऑर्डिनेट क्लॉज, दॅट इज मेन क्लॉज. मग आता आपणाला या तिघांचाही वापर करायचा आहे. आपल्याला ॲज सून ॲज काढायचं आहे, तिथं नो सुनर दॅन वापरायचं आहे. बघा, नो सुनर दॅन म्हणजेच काय झालं आपलं, नो सुनर, ॲज सून ॲज काढून नो सुनर वापरलं. पण नो सुनरच्या पुढं हा ईडी प्रत्यय असल्यामुळं, पास्ट टेन्स असल्यामुळं डीड वापरावं लागेल. नो सुनर म्हणजे नो सुनरच्या पुढं डीड घेतला, कारण पास्ट टेन्स आहे. नो सुनर डीड ही. आता ईडी प्रत्यय काढून टाकायचा, रिसीव, नो सुनर डीड ही रिच, REACH, रिच होम. 2 वाक्यांच्या मध्ये द्यान येते, THAN. बघा, रूल काय,
दोन वाक्यांच्या मध्ये नो सुनर असेल तर दोन्हीच्या मध्ये दॅन येईल, THA आणि दॅन. दॅन पुढचं वाक्य आहे असं राहिलेला भाग, ही रिसिव्ड RECEIVED अ मेसेज. ही रिसिव्ड अ मेसेज. म्हणजे अशा प्रकारे काय केलं आपण, ॲज सून ॲजचं कन्व्हर्जन आपण नो सुनर दॅनमध्ये वापरून काय केलं, निगेटिव्ह केलं. इट इज अफर्मेटिव्ह, इट इज निगेटिव्ह. आता आपण हार्डली वेन किंवा स्केअर्सली वेन वापरूया. बघा, हार्डली किंवा स्केअर्सली काय म्हणते बघा, हार्डली किंवा स्केअर्सली च्या पुढं हॅड येतं लगेच, हॅड. ही म्हणजे ॲज सून ॲज काढला तिथं हार्डली किंवा स्केअर्सली हॅड, हार्डली हॅड वापरा किंवा स्केअर्सली हॅड वापरा, दोन्हीपैकी एक वापरा, दोन्ही एकाच वाक्यात वापरू नका. हार्डली हॅड किंवा स्केअर्सली हॅड ही रिच्ड, थर्ड फॉर्म आहे रिचचा, रिच्ड होम. आता हार्डली किंवा स्केअर्सली वापरत असताना आपणाला व्हेन वापरायचं आहे. व्हेन ही रिसिव्ड RECEIVED रिसिव्ड अ मेसेज, रिसिव्ड अ मेसेज MESSAG. म्हणजेच काय झालं, तुम्हाला हार्डली किंवा स्केअर्सली वापरून आपणाला निगेटिव्ह सेंटेन्स बनवता येतं किंवा नो सुनर वापरून सुद्धा निगेटिव्ह सेंटेन्स बनवता येतं. ॲज सून ॲज काढा, नो सुनर किंवा हार्डली किंवा स्केअर्सली वापरा. आता याच्या उलट पण करू शकतो आपण. बघा, म्हणजे जर का तुम्हाला स्केअर्सली वेन किंवा हार्डली वेन दिला असेल, नो सुनर दॅन दिला असेल, तर ॲज सून ॲज वापरून आपणाला त्याचा अफर्मेटिव्ह करता येईल. बघूया फॉर एक्झाम्पल. नाव सी, बघा, नो सुनर सियर, नो सुनर डज, नो सुनर डज ही, नो सुनर डज ही ओपन द डोअर than the cat runs out. आता काय करावं लागेल आपल्याला, नो सुनर डज काढून टाकावं लागेल, दॅन काढून टाकावं लागेल आणि ॲज सून ॲज वापरावं लागेल. जर ॲज सून ॲज वापरलं तर आपल्याला हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, त्याचा अफर्मेटिव्ह करता येईल. म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला, सो वी हॅव टू रिमूव्ह नो सुनर डज अँड यूज ॲज सून ॲज. काय केलं, नो सुनर डज हे 3 शब्द काढले, तिथं ॲज सून ॲज वापरलं, ॲज सून ॲज ही. आता डज काढल्यामुळं या ओपनला यस प्रत्यय लागेल, रूल आहे. डज काढला तर यस प्रत्यय लावा, डू काढला तर प्रत्यय लावू नका, डीड काढला तर पास्ट टेन्स करा. मग ॲज सून ॲज ही opens the door, दॅन काढून तिथं कॉमा दिला पाहिजे, कारण नो सुनर च्या पुढे डॉट डॉट काय येईल, कॉमा येईल, कोमा. द कॅट रन्स आउट. इट मीन्स आपण काय केलं, निगेटिव्हचं अफर्मेटिव्हमध्ये ट्रान्सफॉर्मेशन केलं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला काय करता आलं, निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करण्याची एक मेथड मिळाली, आणखीन एक टाईप मिळाला. यानंतरचा 6 टाईप आहे. बघा, 6 टाईप आहे. मी अगोदर सांगितलं की निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत. देर आर डिफरंट वेज टू ट्रान्सफॉर्म अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह अँड निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह. आता बघा, बाय using or removing, by using or removing, unless, if not, म्हणजेच अनलेसच्या जागी इफ नॉट वापरा, निगेटिव्ह मिळेल. इफ नॉटच्या जागी अनलेस वापरा, विल गेट अफर्मेटिव्ह. म्हणजे निगेटिव्ह किंवा अफर्मेटिव्हची ही एक पद्धत आहे. दिस इज नंबर 6. फॉर एक्झाम्पल बघा, अनलेस यू स्टार्ट
अर्ली अनलेस यू स्टार्ट अर्ली, जर तुम्ही वेळेत लवकर सुरुवात केली नाही तर यू विल सफर अ लॉट, तुम्हाला खूप त्रास सहन करावा लागेल. आता काय करायचं आपल्याला, अनलेस रिमूव्ह करायचं आहे. वी हॅव टू रिमूव्ह अनलेस, आणि तिथं इफ वापरायचं आहे. बघा, इफच्या पुढं सब्जेक्ट घ्या, अनलेस काढून इफ वापरलं, सब्जेक्ट. इफ यू, दिस इज सिम्पल प्रेझेंट, यू स्टार्ट, सिम्पल प्रेझेंट, यू स्टार्ट. सो डू नॉट वापरायचं. काय करायचं, इफ यू डू नॉट. का डू नॉट वापरलं, वाय डू नॉट, इट इज बिकॉज इट इज सिम्पल प्रेझेंट. सिम्पल प्रेझेंट असल्यामुळे डू नॉट आलं. इफ यू डू नॉट स्टार्ट अर्ली, कॉमा, you will suffer a lot. You will suffer a lot. This is affirmative, this is negative. याच्या उलट पण करता येईल आपल्याला. बघा, if he did not study, if he did not study, he would fail to score good marks. बघा अर्थ काय याचा, जर त्यानं अभ्यास केला नसता तर त्याला चांगले मार्क्स मिळवण्यात यश आलं नसतं, म्हणजे तो अपयशी झाला असताच. म्हणजेच काय करायचं आपल्याला, हे डिड नॉट काढावं लागेल, अनलेस वापरावं लागेल, इफच्या जागी अनलेस वापरा. अनलेस सब्जेक्ट घ्या, ही डिड नॉट काढल्यामुळे याचा पास्ट टेन्स घ्यावा लागेल. इथं डू नॉट काढलं, इथं काय बदल नव्हता, कारण हा सिम्पल प्रेझेंट होता. दिस इज सिम्पल पास्ट. आपल्याला माहिती आहे की जर सेंटेन्समध्ये डिड आला असेल तर दॅट इज सिम्पल पास्ट, म्हणजे सिम्पल पास्ट असल्यामुळे डिड नॉट काढा, स्टडीचा स्टडीड करा. बघा, स्टडीड कॉमा, ही वुड फेल टू स्कोअर गुड मार्क्स. So this is another idea. Here this is new type. Another type, look there, by using or removing to. Number 7. काय बघणार आहे बघा, नेक्स्ट टॉपिक आहे by using or by removing. By using or by removing to so that. Look here, to so that. इट मीन्स सो दॅटच्या वाक्यामध्ये नॉट असतं, त्यामुळे दॅट इज निगेटिव्ह. दिस इज अफर्मेटिव्ह, दिस इज निगेटिव्ह. म्हणजे याचं ट्रान्सफॉर्मेशन याच्यात करायचं किंवा याचं ट्रान्सफॉर्मेशन याच्यात करायचं. बघा, ही वॉज टू, काय म्हणते बघा, ही वॉज टू फॅट टू वॉक फास्ट. म्हणजेच आपणाला हा टू आणि हा टू काढायचा आहे, तिथं सो दॅट वापरायचं आहे. बघा, म्हणजेच ही वॉज हा पास्ट टेन्स आहे, ही वॉज सो, टूच्या ठिकाणी सो वापरलं, ही वॉज सो फॅट, ॲडजेक्टिव्ह वापरलं लगेच, ही वॉज सो फॅट, हा टू काढून दॅट वापरा, दॅट प्लस प्रोनाउन ऑफ द सब्जेक्ट ऑलरेडी दिलेला आहे, ही, दॅट ही. पास्ट टेन्स आहे हा वॉज, सो कुड नॉट वापरायचं, जर प्रेझेंट असतं तर कॅनॉट वापरलं असतं. म्हणजेच दॅट ही कॅनॉटच्या ऐवजी काय करणार, कुड नॉट, दॅट ही कुड नॉट वॉक फास्ट. आता बघा, आफ्टर दिस, यानंतर आपण बघतोय आय वॉज सो, लिसन, I was so confused.
confused, CONFUSED, so confused that I did not understand anything. म्हणजेच काय झालं आपलं सो आणि दॅट आय डिड नॉट हे काढून टाका, त्या ठिकाणी टू वापरा. म्हणजेच काय झालं, दिस इज निगेटिव्हचं अफर्मेटिव्ह करायचं आपल्याला. म्हणजेच काय झालं, आय वॉज टू कन्फ्युज्ड टू एवढ्या भागासाठी 1 2 3 4 4 वर्ड्स विल बी रिमूव्ड. त्या ठिकाणी टू येईल, TO2. टू अंडरस्टँड anything. So negative, affirmative. By this way we have learned 7 types to transform, to interchange affirmative to negative or negative to affirmative.